विकासाच्या मुद्द्यावर डहाणू नगर परिषदेची निवडणूक। नमस्कार, मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह। डहाणू नगर परिषदेची निवडणूक जवळ येऊन ठेपली आहे आणि शहरातील नागरिकांची एकच मुख्य अपेक्षा आहे, साफसफाई आणि विकास। या निवडणुकीत प्रत्येक नागरिक आपली भूमिका ठरवत आहे। यावेळी नगर परिषदेच्या भवितव्याबाबत नागरिकांची काय मते व अपेक्षा आहेत हे जाणून घेण्यासाठी आम्ही एक आढावा घेतला। याबाबतचा तपशील पाहू। माझं नाव चिंतन अडिया आहे। मी इकडे बर्थपासूनच आहे, 1981 पासून। इथे ही जी डहाणूची जागा आहे मातीची, तुम्हाला नेमक्या समस्या काय आहे? डहाणूची मेन समस्या इलेक्ट्रिसिटीची आहे। तो प्रॉब्लेम आहे, तो सॉल्व्ह झालेला नाही एवढ्या वर्षापासून। इलेक्ट्रिसिटी म्हणजे सतत जात असते की सतत जात असते। अच्छा, मग ती बदलून हवी आहे तुम्हाला किंवा तिच्यात इम्प्रूव्हमेंट हवी आहे? इम्प्रूव्हमेंट हवं आहे ना। इकडे बाजूला अडाणी पॉवर आहे, तरी आपल्याला लाईट भेटत नाही आहे। त्याचा फायदा काय असं? आणि ही इलेक्ट्रिसिटी सोडून अजून इथे कुठली समस्या आहे का, ज्याबद्दल तुम्हाला एक्सपेक्टेशन आहे की इथल्या सरकारने किंवा जे कोणी असतील इथले प्रतिनिधी त्यांनी इकडे सोडवलं? गॅस पाईपलाईन पण चालू होणार होती 5 वर्षापूर्वी, पण ते पण काही झालेलं नाही इकडे। म्हणजे गॅस पाईपलाईन तुम्हाला बदलून हवी आहे? हो। मग तुमचा असा कुठला म्हणजे एक ऍस्पेक्ट असेल की ज्यावरून तुम्ही इथल्या ज्या समस्या आहेत तर किंवा कुठल्या पक्षाकडून तुमचे एक्सपेक्टेशन्स आहेत की त्यांनी इथल्या एक्सपेक्टेशन समस्या सोडवाव्या? बीजेपी कडूनच आहे। ते लोकच करू शकतील काही पण जे असेल ते। म्हणजे इथे बीजेपीची सध्या जास्त रेलचेल आहे किंवा बीजेपीचा जास्त सध्या इथे वावर आहे असं म्हणतात? पुरी कंट्रीमध्ये बीजेपीच्याच आहे, ते लोकच काम करू शकतात। म्हणजे असं म्हणायचं की बीजेपी कडून इथे थोड्या सुधारणा झाल्या पाहिजे। झाला पाहिजे होतं, पण अजून झालेला नाही। किशोर सिंग। सर, डहाणू भागातील सध्याची सर्वात मोठी समस्या कोणती आहे तुमच्या वॉर्डमध्ये? उनसे बोले साफ सफाई नहीं होती और गाय रोड पे बैठती है, तो उसका कुछ निवारण नहीं होता। यहाँ की जो नगर परिषद है उसके बारे में आपका क्या कहना है? ठीक ठाक है, काम पूरा नहीं हो रहा। तो अभी काम जो नहीं हो रहा। अभी नया तो दिखना पड़ेगा, अभी आएगा तो। अभी जो अब वोट करेंगे नगर परिषद के लिए, तो क्या सोच के वोट करेंगे? विकास के लिए करेंगे और क्या? विकास होएगा तो करेंगे, तो नहीं करेंगे। कौन सा विकास आपको एक्सपेक्टेड है यहाँ पे होना चाहिए? विकास तो भी क्या, सब साफ सफाई है, सुविधा है, परमिशन बिल्डिंग का वो चाहिए। बिल्डिंगों का परमिशन नहीं है, फ्लैट कितना महंगा है। तालुका होके भी 3 माले का ही परमिशन नहीं है। 4-5 होना चाहिए तो सस्ता होएगा, हमको भी विकास होएगा तो धंधा होएगा, सब कुछ होएगा। ऐसे कौन से पक्ष के लिए आप वोट करोगे, क्या पता है? पक्ष तो नहीं बोल सकते ना हम। सपोर्ट नहीं करते? हाँ करेंगे ना, बीजेपी है हमारा तो। मगर बीजेपी है, मगर विकास करेगा उसको देगा ना। सैफुद्दीन वोरा। आता जी डहाणू नगर परिषदेची इलेक्शन होणार आहे त्याबाबत काय सांगा? डहाणूच्या मेन तर नोटिफिकेशन आहे 1992चं, जे गव्हर्नमेंटने लावलेलं आहे। त्या हिशोबाने इकडे विकास थांबलेला आहे पूर्ण। आजपर्यंत 30 वर्षे आले डहाणूचा विकास झालेला नाही। आर्थिक पण नुकसान आहे आणि डेव्हलपमेंट नाही। इकडे कुठली इंडस्ट्री येत नाही डहाणूला ते। आणि मेन आता सर्व जनावर जे मोकाट फिरतात रस्त्यावर, त्यांचे त्रास रात्र दिवसानी पण आणि रात्री पण आहे ते। आणि साफसफाईचे मेन जे साफसफाईचं आहे। आणि दुसरं बरोबर आहे, वर्किंग आहे, पण हे मेन पॉईंट आहे नोटिफिकेशन डहाणूचं जे सुप्रीम कोर्टने लावलेलं नोटिफिकेशन, आता जी ते रद्द केलं पाहिजे। आता जे इलेक्शन होणार आहे त्यामध्ये जे प्रतिनिधी निवडून येणार आहे त्यांच्याकडून तुम्ही काय एक्सपेक्ट करता की त्यांनी हे करायला पाहिजे? प्रतिनिधी फक्त इलेक्शनच्या टायमावर दिसतात, नंतर दिसतच नाही। जे लोकल अप्रोच आहे ते अप्रोच पण होत नाही, मेन ते आहे। डहाणू शहरात काय विकास कामं व्हायला पाहिजे तुम्हाला वाटतं? हो, असं व्यवस्थित आहे सर्व, पण आणखी जास्त बेटर करू शकतात। शैक्षणिक च्या बाबतीत किंवा येथील पर्यावरण आहे त्याचं संवर्धन व्यवस्थितरित्या होत आहे का? किंवा जी कचऱ्याची समस्या आहे, नगर परिषद वेळोवेळी येऊन कचरा नागरिकांच्या घरून घेऊन जाते का? ना, ते व्यवस्थित आहे। कचरा येतात, घंटागाडी येतात आणि कचरा घेऊन जातात, पण काही ठिकाणी राहतात कचऱ्याच्या समस्या। तुमच्या मते तुम्हाला काय वाटतं, कोणाची सत्ता या ठिकाणी नगर परिषदेत येईल?
आम्हाला कुठलीही सत्ता येईल प्रॉब्लेम नाही, काम डहाणूचे झाला पाहिजे. या निवडणुकीत नागरिकांची अपेक्षा खूप स्पष्ट आहे. साफसफाई, विकास आणि उत्तम सेवा या नागरिकांच्या माफक पण महत्त्वपूर्ण अपेक्षा आहेत. डहाणू नगर परिषदेच्या निवडणुकीत नागरिकांच्या समस्या या निवडणुकीचा केंद्रबिंदू ठरणार आहेत. यावरील तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा. आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्हला सबस्क्राईब करा व बेल बटन दाबा. धन्यवाद.